मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे एवढेच प्रॉडक्ट असतील, म्हणजे एखादं मॉइश्चरायझर असेल, पॉन्ड्सचा पावडर, बीबी क्रीम किंवा लिपस्टिक, काजळ, बस अगदी मोजकेच मेकअप प्रॉडक्ट असतील तुमच्याकडे, तरीसुद्धा याच्यामध्ये अगदी छान आपल्याला मेकअप करता येऊ शकतो. तो कसा करायचा, चला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकूया. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुम्ही जो हा मेकअप बघत आहात तो अगदी कमी प्रॉडक्ट यूज करून मी केलेला आहे. मी याच्यात ना फाउंडेशन यूज केलेलं आहे, ना कन्सिलर, ना आयशॅडो पॅलेट, कुठल्याही प्रकारचे हेवी मेकअप प्रॉडक्ट्स मी इथे यूज केलेले नाही आहेत. तर हा मेकअप कसा केलेला आहे, चला व्हिडिओला सुरू करूया. मैत्रिणींनो, कुठलाही मेकअप करताना मी नेहमी सांगत असते, सुरुवातीला अगोदर आपला स्वच्छ फेसवॉश करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमचा जो फेसवॉश यूज करत असणार तो यूज करायचा आहे आणि त्याच्याने स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण यूज करणार आहोत टोनर. ठीक आहे. आता हे टोनर कशासाठी यूज करणार आहोत आपण, आपल्या स्किनचे जे पोअर्स असतात ते फेस वॉश केल्यानंतर थोडेसे ओपन होतात. ठीक आहे. आणि मेकअप करताना आपली त्वचा एकदम क्लीन असायला हवी, हायड्रेटेड असायला हवी. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, हे टोनर यूज करणार आहोत. ठीक आहे. तर मी आज यूज करणार आहे हे डाबर गुलाब जल. ठीक आहे. असा एक कॉटन बॉल घ्यायचा आहे. तर आता हे आपण आपल्या संपूर्ण चेहऱ्याला अशा प्रकारे अप्लाय करून घेणार आहोत. जेणेकरून आपली त्वचा जी असते, आपली स्किन जी असते ती मेकअप करताना किंवा मेकअप झाल्यानंतरही हायड्रेटेड राहील. त्याच्यामुळे हे स्किप नाही करायचं. त्यानंतर मी इथे यूज करणार आहे हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. आपल्याला टोनर यूज केल्यानंतर यूज करायचा आहे मॉइश्चरायझर. कारण मॉइश्चरायझरने काय होतं, आपला जो मेकअप आहे तो लाँग लास्टिंग राहण्यासाठी मदत होते. ज्यावेळेस तुमची स्किन जी असते ती सॉफ्ट असेल, छान मॉइश्चराईज असेल, छान तिच्यामध्ये ओलावा असेल, तर तेव्हाच तुम्ही कुठल्याही प्रकारचं मेकअप प्रॉडक्ट जेव्हा स्किनला अप्लाय करणार तेव्हा ते क्रॅक होणार नाही आणि छान लाँग लास्टिंग राहील. ठीक आहे. तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहे की ज्या तुम्ही मेकअप करताना फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा मेकअप हा छान, सुंदर आणि लाँग लास्टिंग आणि बिलकुल क्रॅक फ्री दिसेल. ठीक आहे. तर आता आपण लावून घेणार आहोत मॉइश्चरायझर. लक्षात ठेवायचं की नेहमी मॉइश्चरायझर हे तुमच्या स्किन टाईपनुसार लावायचं आहे. तुमची स्किन टाईप ऑइली असेल, कॉम्बिनेशन असेल, ड्राय असेल, तर त्या तुमच्या स्किन टाईपनुसार नेहमी तुम्ही मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. ठीक आहे. तर आता मी इथे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करत आहे. माझी स्किन जी आहे ती म्हणजे नॉर्मल टू ड्राय आहे. ठीक आहे. तर हे जे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे तर ते मला बऱ्यापैकी सूट होतं. ठीक आहे. मैत्रिणींनो, आजच्या मेकअपमध्ये मी कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन यूज करणार नाही आहे, नाही कन्सिलर यूज करणार आहे. जास्त मेकअप प्रॉडक्ट मी यूज करणार नाही आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, मग मेकअप मी करणार कसा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांची आवडती आहे पॉन्ड्सची बीबी क्रीम. तर मी आज ही यूज करणार आहे. बऱ्याच मैत्रिणी अशा आहे की त्यांना मेकअप जमत नाही आहे, फाउंडेशनचा शेड कोणता घ्यायचा, कन्सिलर, किंवा इतका टाईमही नसतो. सगळं माहीत असूनसुद्धा इतकी घाई असते की इतका वेळही नसतो. ठीक आहे. मग अशा वेळेस आपली बीबी क्रीम तुम्ही यूज करू शकता किंवा सीसी क्रीमसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर मी इथे एवढ्या क्वांटिटीमध्ये क्रीम घेतलेली आहे आणि ती आता अशी थोडी वॉर्मअप करायची. जेव्हाही आपण कुठलंही मेकअप प्रॉडक्ट यूज करतो त्यावेळेस ते थोडंसं वॉर्मअप करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि ते आता आपण असं चेहऱ्याला डॉट डॉट पद्धतीने लावून घेणार आहोत. आता इथे मी प्रायमर वगैरे यूज नाही केलेला आहे, कारण की याच्यामध्ये ऑलरेडी प्रायमर आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे असा ब्युटी ब्लेंडर असेल तर तो थोडासा ओला करायचा, पाण्यात बुडवून घ्यायचा, त्याला ओला करायचा, पिळून घ्यायचा आणि मग तो असा डॅम्प ब्युटी ब्लेंडर होतो. म्हणजे असा ओलसर ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि तो असा डॅप डॅप मोशनमध्ये फिरवून घ्यायचा आहे पूर्ण याच्यावरती, स्किनवरती, जेणेकरून आपली जी बीबी क्रीम आहे ती छान प्रकारे अशी ब्लेंड होईल.
ठीक आहे. मी तुम्हाला एका हाताने एका साईडने ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून दाखवते आणि एका हाताने ब्लेंड करून दाखवते. ठीक आहे, काही फरक नसतो एवढा. आणि हे बघा, आता मी याच्याने आपल्या हाताने बघा, काही जास्त फरक नाही आहे. आता मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी ही पॉन्ड्सची बीबी क्रीम घेणार आहे. तर ती का घेणार आहे? ॲज अ कन्सिलर मी याचा वापर करणार आहे, कारण की आपण कुठल्याही प्रकारचं कन्सिलर इथे यूज करणार नाही आहोत. तर मग आता बऱ्याच मैत्रिणींना असे खाली रिंकल्स वगैरे असतात ना, ठीक आहे, इथे जास्त सुरकुत्या वगैरे असतात, तर त्या लपवायच्या कशा? कारण की आता हा फक्त एकच लेअर आपण अप्लाय केलेला आहे. तर आता अशा वेळेस काय करायचं आपण, तर इथे सुद्धा थोडंसं अप्लाय करून घ्यायचं, जेणेकरून तुमचं एखादं पिगमेंटेशन किंवा रिंकल्स वगैरे असतील ना, तर ते सुद्धा याच्याने हाईड होऊन जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अजून एकदा अप्लाय करून तुमचे जे डार्क स्पॉट्स वगैरे आहे तर ते तुम्ही हाईड करू शकता, लपवू शकता. ठीक आहे. नंतर पुन्हा एकदा मी थोडंसं इथे पॉन्ड्सची बीबी क्रीम घेणार आहे आणि ती इथे थोडंसं डोळ्यांच्या इथे लावणार आहे, लीडला. आपण थोडासा आय मेकअप करू की नाही, मग त्यावेळेस डोळे कसे दिसतील? वेगळे दिसतील ना, जर आपण लावलं नाही तर. ठीक आहे. तर मग ते असं लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर असेल, तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करू शकता. बघा, आता माझ्या स्किनचा जो बेस आहे तो एकदम रेडी आहे. बरोबर आहे, माझी स्किन जी आहे ती बिलकुल इव्हन दिसते आहे, म्हणजे एकसारखी दिसते आहे. या स्टेजला आपण काय करतो, ब्लश वगैरे यूज करतो. ठीक आहे. तर मी काय करणार आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जास्त प्रॉडक्ट आपल्याला काही यूज नाही करायचे आहेत. मी लिपस्टिक घेणार आहे. लिपस्टिकचं थोडंसं इथे हे घेऊन आणि असं अप्लाय करणार आहे. बघा, केलं अप्लाय आणि हातानेच त्याला असं थोडंसं, म्हणजे तुमचं नॅचरल ब्लश तयार होईल. याच्यावरती जेव्हा आपण पावडर लावू तर एकदम असं ब्लश नॅचरल आपल्याला दिसेल. तर आपण हे थोडंसं लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून सुद्धा यूज केलेली आहे. ठीक आहे. आपण मेकअप बेस तयार केलेला आहे. आता आपल्याला याला सेट करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचं कॉम्पॅक्ट पावडर नाही यूज करायचं आहे. आता आपल्याला आपल्या घरात नेहमी असलेला आपला पॉन्ड्सचा पावडर मी इथे यूज करणार आहे. ठीक आहे. प्रॉडक्ट नेहमीचेच आहे, जे आपल्या घरात असतात तेच आहेत, फक्त त्याला यूज मी वेगळ्या पद्धतीने करते आहे, की कोणीही म्हणणार नाही की हा घरचेच आपले जे नॉर्मल प्रॉडक्ट असतात तेच यूज करून मेकअप केलेला आहे. तर असा एक पफ घ्यायचा आणि त्याच्याने असं सेट करायचा. अगोदर खालचे जे आपण अप्लाय केलेलं आहे ते सेट करायचं. बघा, एकदम फ्लॉलेस बेस दिसतो आहे. कोणीच म्हणणार नाही की हा पॉन्ड्सचा पावडर मी यूज करून बेस तयार केलेला आहे. ठीक आहे ना. तर बघा, छानपैकी आपला बेस तयार झालेला आहे. आता आपण आयब्रो फिलिंग करायचे आहेत आणि काजळ लावून घेणार आहोत. सुरुवातीला आयब्रो इथून स्टार्ट करायची, इथून अजिबात स्टार्ट करायची नाही, इथून स्टार्ट करायची आयब्रो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इथून हलके हलके स्ट्रोक्स देत जायचे, जेणेकरून तुमचा जो नॅचरल शेप आहे ना तोच राहतो. बघा, हा थोडा फिरवून घ्यायचा असा. काजळ अप्लाय करून घ्यायचं आहे. हे फेसेस कॅनडाचं काजळ आहे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं काजळ असेल तर ते तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला तुम्ही आयलायनर लावू शकता, मस्कारा लावू शकतात. ठीक आहे. पण मी आज खूप सिंपल मेकअप दाखवणार आहे, की एकदम कमी प्रॉडक्ट यूज करून आपल्याला मेकअप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी आयलायनर किंवा मस्कारा वगैरे मी यूज नाही करत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की लावा.
हो की नाही. आता आपला आय मेकअप राहिलेला आहे, ठीक आहे ना. तर मी काय करणार आहे, लिपस्टिक घ्यायची आणि ती थोडीशी अशी डोळ्यांना लावून घ्यायची. तुमच्याकडे समजा आयलायनर वगैरे नसेल ना, तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, हे जे आपण काजळ अप्लाय केलेलं आहे ना, तेच ॲज अ आयलायनर म्हणून यूज करू शकतात, ठीक आहे. जर तुम्हाला लावता येत असेल तर. आता आपण लिपस्टिक लावणार आहोत. लिपस्टिक लावण्याच्या अगोदर मी आता लिप्सला आउटलाईन करून घेणार. आणि मी इथे घेतलेली आहे ही मेबलिनची लिपस्टिक. तर हा आहे फायनल लुक, तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मला इंस्टाग्रामला फॉलोसुद्धा करायला विसरू नका. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.